नमस्कार. आज आपण इन्स्टंट ज्वारीचा डोसा कसा बनवायचा ते बघणार आहोत. त्यासाठी 1 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे, 4 टेबलस्पून बारीक रवा, 4 टेबलस्पून तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ, 1 टेबलस्पून बारीक कापलेला कढीपत्ता, 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घ्यायच्या आहेत, 1/4 टीस्पून जिरे, 1/4 टीस्पून ब्लॅक पेपर पावडर ऍड करायची. आता 2 ते 2.5 कप पाणी मिक्स करून बॅटर तयार करायचं आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही चेक करू शकता. वॉटरी कन्सिस्टन्सी आहे. आता या बॅटरला 10 ते 15 मिनिटे रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे. बॅटर रेस्ट होतपर्यंत आपण ग्रीन चटणी बनवून घेऊया. त्यासाठी एक छोट्या साईजचा नारळ स्मॉल पीसेस मध्ये कट करून घ्यायचा. थोडासा पुदिना, थोडीशी कोथिंबीर, 3 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, अर्ध्या लिंबाचा रस, 1 टेबलस्पून साखर, 1/4 टेबलस्पून ब्लॅक पेपर पावडर, अर्धा कप भाजलेले शेंगदाणे, चवीनुसार मीठ, 2 आईस क्यूब आणि थोडंसं पाणी. आता या चटणीला मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं आहे. आता डोसा बनवून घेऊया. बॅटर एकदा मिक्स करून त्याची कन्सिस्टन्सी चेक करूया. जर बॅटर थोडं थिक वाटत असेल तर त्यात थोडं पाणी ऍड करून कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घ्यायची. त्यात बारीक कापलेली कोथिंबीर ऍड करून मिक्स करून घ्यायचं. पॅन गरम व्हायला ठेवायचा. पॅन गरम झाल्यानंतर त्यात थोडंसं तूप असं पसरून टाकायचं. त्यानंतर त्यात थोडासा बारीक कापलेला कांदा पसरून टाकायचा. प्रत्येक डोसा बनवताना बॅटर हलवून घ्यायचं आहे. आता आपण बॅटर पसरवून टाकूया. तुम्ही बघू शकता मध्ये कशी जाळी तयार झालेली आहे. अशा पद्धतीने बॅटर पसरवून द्यायचं आहे. डोसा सेट झाल्यानंतर त्याला साईडने अशा पद्धतीने तूप किंवा तेल सोडायचं आहे. आता गॅसची फ्लेम लो करून 4 ते 5 मिनिटे डोसा शिजू द्यायचा आहे. साईडने ब्राऊन व्हायला लागल्यावर स्पॅच्युलाच्या मदतीने डोसा काढून घ्यायचा आहे. त्याला अशा पद्धतीने मध्ये फोल्ड करायचं आहे. तुम्ही बघू शकता परफेक्ट टेक्स्चर आलेला आहे. आपला इन्स्टंट ज्वारीचा डोसा तयार आहे. चटणी सोबत हा डोसा तुम्ही सर्व करू शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक यू.